दिवसामध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ। मुंबईत पेट्रोल 2 रुपये 72 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 81 पैशांनी महागलं। मुंबई पुण्यामध्ये पेट्रोल 111 रुपये लिटरवर। जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका। काँग्रेसकडून तिसऱ्यांदा मोदींचा महागाई मॅन असा उल्लेख। 11 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात 8 रुपयांची वाढ झाल्याचं ट्विट। तर पिक्चर अभी बाकी है म्हणत सुप्रिया सुळेंची ही टीका। इंधन मिळेल की नाही या भीतीने 20% मागणी वाढली आहे। पुरवठ्यावर ताण येण्याइतपत साठेबाजी करू नका। पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला। इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत। पेट्रोल डिझेल नसल्यामुळे सायनमधला पेट्रोल पंप बंद। परळ उड्डाणपुलाखालच्या पेट्रोल पंपावर देखील पेट्रोल नाही। राज्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। गडचिरोली, जळगाव, धुळे, जालन्यासह अनेक ठिकाणी इंधन टंचाई। शेतीची कामं सुरू होण्याआधीच मोठा परिणाम, इतर कामंही खोळंबली। पेट्रोलसाठी रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत। काळा बाजार करायला ते काही मंत्री नाहीत। रोहित पवारांचं गिरीश महाजनांना उत्तर। तर कुंभमेळ्याच्या कामांमधल्या काळ्या बाजाराबाबत लवकरच बोलण्याचाही इशारा।